नाशिक लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडी व छावा क्रांतीवीर सेनेचे अधिकृत उमेदवार करण गायकर यांना प्रचंड मताने निवडून आणा. गायकर यांचा युवा चेहरा व निर्भीड व्यक्तिमत्व लोकसभेत नाशिकचे प्रश्न सोडविण्यासाठी आश्वासक. प्रकाशजी आंबेडकर साहेब, नाशिक जिल्ह्याचे अनेक प्रश्न आहेत, परंतु गेल्या 10 वर्षात केंद्रातील भाजपा प्रणित सरकारने फक्त आश्वासनांची खैरात केली. देशात सर्वाधिक कांदा पिकवणारा जिल्हा अशी नाशिकची ओळख आहे. जेव्हा शेतकऱ्यांच्या हातात 4 पैसे येतात तेव्हा कांदा निर्यातबंदी करून शेतकऱ्यांना नागविले जाते. याचा जाब स्थानिक खासदार आणि केंद्रीय मंत्र्यांना विचारला असता ते सुद्धा गोलमाल उत्तरे देऊन शेतकऱ्यांची फसवणूक करतात. महायुतीचे उमेदवार मते मागण्यासाठी जिल्ह्यात येतात त्यावेळी कांदा निर्यातबंदी वरून शेतकरी त्यांना शेकडो सवाल करतात. त्यावेळी प्रचार अर्धवट सोडून उमेदवारांना पळ काढावा लागतो. यातच सारे काही आले. नाशिक शहर दत्तक घेण्याची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली होती, मात्र त्यांच्या घोषणेचे नेमके काय झाले? गेल्या अनेक वर्षात नाशिकात एकही मोठा प्रकल्प आलेला नाही. टायर बेस्ड न्यू मेट्रो प्रकल्पाचे गाजर नाशिककरांना गेल्या अनेक वर्षांपासून दाखविण्यात आले, मात्र त्याचे पुढे काय याचा खुलासा फडणवीस यांनी केला तर बरे होईल. नाशिकच्या रेल्वे पळवल्या गेल्या. नाशिक पुणे रेल्वे मार्ग आणि हायस्पीड रेल्वेचे भिजत घोंगडे अजूनही कायम आहे. नाशिक जिल्ह्यात अनेक अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन अभ्यासक्रमाची महाविद्यालये आहेत, परंतु येथे सुसज्ज आयटी पार्क नसल्याने या विद्यार्थ्यांना रोजगारासाठी अन्य ठिकाणी तसेच परराज्यात जावे लागते. हे दुर्दैवच म्हणावे लागेल. आयटी पार्कसाठी जागा उपलब्ध करून देऊ अशा केवळ वल्गना करून युवकांच्या जीवाशी खेळणाऱ्या पक्षांना मते मागण्याचा निश्चितच अधिकार नाही. नाशिकात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची घोषणा झाली, परंतु नंतर त्याचे काय झाले हे कुणालाच माहीत नाही. कुंभमेळा तोंडावर येऊन ठेपला, परंतु त्याअंतर्गत कोणती विकास कामे करणार? भाविकांच्या सुरक्षिततेसाठी काय याबाबत उपाययोजना करण्यास शासनाला वेळ नाही. पेट्रोल डिझेल आणि इंधनाच्या दरवाढीमुळे महागाईने कळस गाठला आहे. घरगुती गॅसचे दरही गगनाला भिडले आहेत. बेरोजगारीही मोठ्या प्रमाणात वाढली आहे, परंतु केंद्र आणि राज्य सरकारला त्याचे काही सोयरे सुतक नाही. सारेच आपल्या तुंबड्या भरण्यात व्यस्त आहेत. शिवसेनेचे हेमंत गोडसे यांना 10 वर्षे नाशिक लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली, परंतु त्यांनी या मतदारसंघाचा काय विकास केला हे सूक्ष्मदर्शकातूनच तपासावे लागेल. आणलेल्या अनेक प्रकल्पांचे श्रेय लाटण्याचा केविलवाणा प्रयत्न मात्र त्यांनी केला ही मोठी हास्यास्पद गोष्ट आहे. यावेळी महायुतीच्या उमेदवारीसाठी त्यांना शेवटच्या क्षणापर्यंत जंगजंग पछाडावे लागले, हीच त्यांच्या निष्क्रियतेची खरी पावती म्हणावी लागेल. त्यामुळे या निवडणुकीत जनता त्यांना चांगलीच धूळ चारेल हे सांगण्यासाठी ज्योतिषाची गरज नाही. तिकडे महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्याबद्दलही मतदारांची नाराजी आहे. त्यांनी केलेला सिन्नर तालुक्याचा विकास हा त्यांच्या मागील निवडणुकीतील पराभवातून दिसून येतो, त्यामुळे निवडणुकीत त्यांची डाळ शिजणार का हा सुद्धा संशोधनाचाच विषय आहे. वंचित बहुजन आघाडीने यावेळी सर्व जाती धर्माच्या धडाडीच्या उमेदवारांना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. महायुती आणि महाविकास आघाडीला पर्याय केवळ वंचित बहुजन आघाडी देऊ शकते हे आमच्या उमेदवारांना मिळत असलेल्या उत्स्फूर्त पाठिंबावरून निदर्शनास येत असल्याने महायुती आणि विकास आघाडीचे धाबेच दणाणले आहे. वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांच्या विचारांच्या लोकांवर पगडा आहे, त्यामुळेच नाशिकात करण गायकर यांच्यासारख्या दांडगा जनसंपर्क असलेला तसेच जनमानसाची अचूक नाडी ओळखणारा उमेदवार देण्यात आली आहे. मराठा आरक्षण आंदोलनातून गायकर यांचे नेतृत्व खऱ्या अर्थाने खुलले आहे.
मतदारसंघात त्यांना सर्वत्र जोरदार पाठिंबा मिळत आहे. युवा चेहरा व निर्भीड व्यक्ती असल्यामुळे गायकर हे लोकसभेत नाशिकचे प्रश्न मोठ्या ताकदीने सोडवतील व यावेळी ते नाशिक मतदारसंघात करिश्मा करतील यात तिळमात्र शंका नसल्याचे प्रतिपादन करत त्यांनी नाशिक लोकसभेतील मतदार बंधू भगिनींना वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार विजयी करण्याचे आवाहन काल झालेल्या नाशिक येथील सभेत करण्यात आले.